आता विवांनी सांगितलं तसं आपण उपासना करणारच आहे. पण उपासना करायच्या आधी आपण सध्या यम आणि नियम याचा अभ्यास करतोय. हो की नाही? तर मागच्या वेळेला आपण संतोष किंवा हे बघितला होता नियम. आता त्यातला पुढचा आहे त्याच्याबद्दल थोडंसं आधी बघूयात. तिसरा जो नियम सांगितलाय तो आहे तप. तर तप हा शब्द आपण ऐकलाय की नाही खूप वेळेला, की ते कसे ऋषी गोष्ट ऐकली असते की नाही घरी, की ते असे ऋषी तप करणार, मग खूप 1000 वर्ष तप केलं आणि मग एका पायावर उभं राहून तप केलं आणि मग काय काय त्यांना असं कोणी आशीर्वाद दिला, वर दिला, काहीतरी पॉवर दिली, असं अशा खूप गोष्टी ऐकलेल्या आहेत की नाही. तर मला असं सुरुवातीला खूप वेळेला असं वाटायचं, की असं तप करायचं म्हणजे काय करायचं, तर असं मस्त जंगलात जायचं आणि मग एका पायावर उभं राहायचं आणि मग एकदम आपल्याला अशी शक्ती मिळते की कोणाला तरी जाळून टाकू शकतो वगैरे असं. पण हे तप आणि मग इथे कशाला तप करायला सांगितलं असेल बरं? हे असं काही सगळे आपण थोडी करू शकणार आहे. आजकाल कोण असं जंगलात जाऊन एका पायावर उभं राहून तप करू शकतं? तर तप ह्याचा अर्थ म्हणजे आपण जर शब्दशः अर्थ घेतला तर तप म्हणजे तापवणे असा एक अर्थ आहे. तापवणे म्हणजे काय? तर तुम्ही बघितलं असेल की आई जर कधी असं काही बासुंदी किंवा रबडी असं काय करत असेल मस्त मस्त, तर ते दूध आहे की ते खूप वेळ आटवते गॅसवर ठेवून. त्याच्यामुळे काय होतं की त्याचा जो पातळपणा किंवा त्यातलं पाणी असतं ते निघून जातं आणि ते जास्ती थिक होतं. त्याचा रिचनेस वाढतो. किंवा माहिती असेल तुम्हाला की सोनार जेव्हा हे करतात, तर ते सोनं पण ते त्या आगीमध्ये घातलं की असं म्हणतात की त्याच्यामध्ये जे कीड असतं किंवा इम्प्युरिटीज जे असतात त्या सगळ्या निघून जातात. सो तप ह्याचा ह्या इथे अर्थ असा आहे की आम्हाला जेव्हा आपल्या स्वतःला आहे त्याच्यापेक्षा जास्त छान करायचंय, म्हणजे आपण सगळे चांगलेच आहोत, म्हणजे दूध छान असतं की नाही तर छान मस्तच असतं, नुसतं प्यायला पण छानच लागतं. किंवा सोनं चांगलंच असतं, पण जेव्हा त्याचे छान त्याच्यावरती थोडंसं प्रोसेस करून त्याचे दागिने करतात किंवा जसं दूध मस्तपैकी आटवून त्याची छान बासुंदी होते, तसं आपल्यातले जे गुण आहेत, आपल्या ज्या क्वालिटीज आहेत, त्याचं जास्ती वाढून जास्तीत जास्त चांगलं आहे त्याच्यापेक्षा जास्त चांगलं उन्नत असं जर आपल्याला काही प्राप्त करून घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी आम्ही जो काही थोडासा त्रास आम्हाला सहन करायला लागतो, त्याला तप असं म्हणलंय. आणि हे तप जे लोक जे तुम्ही जर बघा कोणीही जे जे लोक सक्सेसफुल झालेले आहेत ना कुठल्याही फील्डमध्ये त्यांनी हे तप केलेलं आहे. प्रत्येकाचं वेगळ्या प्रकारचं असतं. आता जे स्पोर्ट्समन असतात, कुठल्याही प्रकारच्या स्पोर्ट्समध्ये ज्यांनी अचीव्ह काही केलेलं आहे, तर तुम्हाला माहिती असेल की त्यांना कितीतरी ऊन, पाऊस काही असू दे, कितीतरी लवकर उठून त्यांचा व्यायाम करायचा, प्रॅक्टिसला जायला लागतं. किंवा जे अभ्यासामध्ये किंवा एखाद्या रिसर्चमध्ये खूप हे करतात, त्यांना तासनतास अभ्यास करून, मग वेळ देऊन ती गोष्ट जी कुठलं त्यांचं संशोधन असेल, अभ्यास असेल, त्याच्यामध्ये त्यांना मास्टरी मिळवता येते. आणि असं करताना तुम्ही जर बघितलं असेल, की ज्या नॉर्मल गोष्टी आहेत, की ज्या आपल्याला आवडतात. म्हणजे आता अगदी साधं बघा, की शाळेची मॅच जर का असेल, तर मग त्या मुलांना काय असतं, की लवकर शाळेत बोलवतात, उशिरापर्यंत थांबायला सांगतात, जास्त प्रॅक्टिस करायला सांगतात. सो नॉर्मल जे आपलं कम्फर्ट आहे की नाही, अदरवाईज जे डे टू डे कम्फर्टचं लाईफ आहे आपलं, ते सोडून बाहेर जाऊन थोडेसे कष्ट घेऊन जे करायला लागतं, हे तपच आहे. सगळ्यांचं तप आहे. आणि असं आपण कशासाठी करायचं? तर आपल्याला जे ऑलरेडी देवाने दिलेलं आहे, चांगली बुद्धी दिलेली आहे, चांगल्या घरात जन्म दिलेला आहे, आपल्याला सगळ्या फॅसिलिटीज चांगल्या दिलेल्या आहेत. तर त्याचा उपयोग आपण आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी आणि तसंच इन टर्न आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी जर काही चांगलं, मोठं, ग्रेट असं अचीव्ह करायचं असेल, तर त्याच्यासाठी करायला पाहिजे आणि म्हणून हे तप. तर प्रत्येकाने आपापल्यासाठी आता आज आपण असं ठरवूया, की आता आपल्या केंद्रात बघा हा काय काय छोटी मुलं आहेत, काय काय मोठी मुलं आहेत. आता जसं की वल्लरी आहे आणि वैष्णवी आहे. तर वैष्णवीचं तप वेगळं आहे आणि वल्लरीसाठी तप वेगळं असणार आहे. जे लोक पहिली, दुसरी, तिसरी मध्ये आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचं तप आहे. ऑन द कॉन्ट्ररी जी मुलं आता 9वी 10वीत असतील
त्यांनी जास्त अभ्यास करणं, टीव्ही बघणं, स्क्रीन टाइम कमी करणं, हे त्यांचं तप आहे. कोणी आपल्यापैकी गाणं म्हणणारे असतील, तर थोडासा खेळाचा वेळ कमी झाला, तरी पण गाण्याची प्रॅक्टिस करणं, हे तप आहे. आणि याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं एक तप आहे, की जे आपल्या सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे. म्हणजे आपल्या मुलांपासनं आई-बाबांपर्यंत, आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांना. ते म्हणजे हा जो ध्यानाचा, म्हणजे जे अल्टिमेट ज्ञान प्राप्त करून घ्यायचा, आत्मसाक्षात्काराचा जो हा ध्यानाचा मार्ग आपल्याला स्वामींनी सांगितलेला आहे. बाकी सगळ्या गोष्टी तर आपण छान करणारच आहे. पण त्याच्याबरोबर हे सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त चांगलं करता येईल. त्यासाठी जे काही करायला लागेल ते तप आहे. आणि आपण सगळे ते करत असतात. आपल्याला पण करायला लागतं, आई-बाबांना पण करायला लागतं, आजी-आजोबांना पण करायला लागतं. म्हणजे आता बघा आपण उपासना करतो. तर उपासना करताना आधी जेव्हा आपण मांडी घालून बसतो, तेव्हा असं लक्षात ठेवायचं, की काही झालं तरी माझी 10 मिनिटाची, 5 मिनिटाची, 15 मिनिटाची जी काही वेळ आहे, ती वेळ संपेपर्यंत मी अजिबात हलणार नाही. किती पण वाटलं जरा असं करावं, कुठेतरी खाजच येतेय, तरी असं काही न करता, न हलता, शांत बसणं. किती पण त्यावेळेला जरी मनात विचार आले, काहीतरी एकदम गंमत आठवली, मैत्रिणीला फोन करायचा राहिलाय, होमवर्क राहिलाय, काही जरी आठवलं, तरी आपण असं ठरवायचं, की त्यावेळेला एवढ्यासाठी मी सगळ्या गोष्टी नंतर करीन. त्या माझ्या ध्यानाच्या वेळेमध्ये मी दुसरं काही करणार नाही. आणि हे सगळ्यात मोठं तप आहे. आणि हे जितकं लवकर आपल्याला आपण जितक्या जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपण करू, त्याचा फायदा आपल्याला पुढे सगळ्याच गोष्टीत होणार आहे. त्यामुळे आपल्यानी आता प्रत्येक मुलांनी असं ठरवूया, की आपल्या आपल्यासाठी जे काही आहे, त्याप्रमाणे आपण आपला आपला तप ठरवून घ्यायचं आणि तसं जास्तीत जास्त चांगलं करायचा प्रयत्न करूयात. तर आता नेहमीप्रमाणे आधी उपासना करूयात. 3 वेळेला गायत्री मंत्र, ओंकार म्हणूया आणि मग 1-1.5 मिनिटापर्यंत ध्यान करूया. आणि मुलांनो, आपण इथे 1 किंवा 1.5 मिनिटं ध्यान करतो, कारण की आपल्याला थोडंसं ऑनलाईन आणि ह्या सगळ्या केंद्राचे बाकी कार्यक्रम ह्याच्यात ते लिमिटेशन आहे. पण तुम्ही सगळ्यांनी आता हे तप आपण करतोय की नाही, त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा, की जेव्हा घरी बसत असू, तेव्हा थोडं जास्ती वेळ बसायचा प्रयत्न करायचा. ओके? 5 मिनिटं, 10 मिनिटं. ज्यांच्या घरात आई-बाबा, आजी-आबा कोणी बसत असतील, तर थोडंसं त्यांच्याबरोबर बसून थोडं जास्ती वेळ बसता येतंय का? खूप नाही. 1-1, 2-2 मिनिटं जरी वाढवायचा प्रयत्न केला, तर खूप छान होईल. तसा प्रयत्न करूया. ठीक आहे? आता 3 वेळेला गायत्री मंत्र म्हणा. मी म्हणते, तुम्ही तुमच्या ह्याच्यात म्हणा. बस. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धियो यो प्रचोदयात्. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो प्रचोदयात्. बस. ओम
ओ. आता आपण नामस्मरण करूयात. कोण म्हणणार आहे? वैष्णवी, तू म्हणणार आहेस ना बाळा माझ्या बरोबर, म्हणजे माझ्या मागून? हो. रेडी आहे? हो. ओके. आज आपण ओम नमः शिवाय हा जप करणार आहे. तर मी एकदा सांगते, मग वैष्णवी माझ्या मागे म्हणेल आणि वैष्णवीच्या बरोबर तुम्ही सगळेजण आपापल्या घरी म्हणा. करूया सुरुवात. श्वेताताई, ओ. मध्येच आवाज थोडा जात होता. आता गायत्री मंत्राच्या वेळेस आवाज नाही आला, तर एकदा हो आपण का? हां, पण बरं बोलताना व्यवस्थित आवाज ऐकू येतोय. तर बरं. आता येतोय. आता येतोय ना, व्यवस्थित येतोय. फक्त गायत्री मंत्राच्या वेळेस नाही आला. तर एकदा मे बी नामस्मरणाच्या वेळेस एकदा चेक एकदा करूया. थोडस लक्ष ठेव विवान, तू पण जर ऐकू नाही आला तर सांगशील का? म्हणजे आमच्याकडे ना शेजारी काम चालू आहे म्हणून तर काय माहिती नाही, पण तू लक्ष ठेव, सांग मला. हो हो. हो हो. 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 ओके. चल. शिवा. ओम नमः शिवाय. 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 ओम शिवाय. ओम नमः शिवाय. ओम शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम शिवाय. ओम नमः शिवाय. ओम शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम ओम नमः शिवाय. हरि हरि ओम. आता सगळ्यांना आपण ऍक्च्युली जम्मू आणि नियम असं बघत होतो त्याच्या आधीच्या केंद्रापर्यंत, पण ह्या वेळेला थोडस वेगळं बघूयात. आता गणपती येत आहेत, सगळ्यांना माहितीच आहे. मस्त तयारी करताय की नाही सगळेजण? डेकोरेशन. आज तर मी येत होते ना हॉस्पिटल मधनं घरी, एवढी छोटी छोटी मुलं सगळे फुल टू शॉपिंगला बाहेर होते माहितीये, रस्त्यात सगळं डेकोरेशन, मस्त तयारी, काय काय छान छान. तर सगळे करताय की नाही तयारी गणपतीची? आपल्या सगळ्यांचा एकदम आवडीचा फेवरेट बाप्पा आहे की नाही गणपती बाप्पा. सगळ्यांना सुट्टी पण असेल ना शाळेला आता. तर मला पण, सगळ्यांनाच, आम्हाला पण गणपती बाप्पा खूप लहानपणापासून आवडायचं सगळ्यांना. पण आणि ह्या 10 दिवसात इतकी मजा असायची आमच्या लहानपणी सुद्धा. आरती म्हणायची, सगळीकडे प्रसाद त्याला एकमेकांकडे जायचं, खूप मस्त. पण ह्या गणपती बाप्पाची एक गोष्ट स्वामींनी घेतली होती आणि ती मी आज तुम्हाला सांगणार आहे, की आपल्या सगळ्यांनाच गणपती बाप्पा खूप आवडतो आणि विशेषतः लहान मुलांना तर आपल्याला असं सांगितलेलं असतं की नाही, की तो विद्येचा अधिपती आहे किंवा विद्येची देवता आहे गणपती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तर विशेष करून त्याची उपासना करावी असं म्हणतात. स्वामी म्हणायचे की वर्षभर कधी नाही आठवला तरी गणपती बाप्पा दोनदा आठवतो. एक म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी मोदक खाताना, आणि दुसरं म्हणजे गणिताच्या पेपरच्या वेळेला. तेव्हा तर त्याची आठवण येतेच येते. पण अशा गणपती बाप्पाची उपासना करायची, कशी करायची? तर हे 10 दिवस आपण खूप मज्जा करतोच. पण ह्या 10 दिवसाच्या, जे आपण 10 दिवस गणपती बसवतो, त्याला एक वेगळा अर्थ आहे. त्याच्या उपासनेची एक वेगळी पद्धत आहे, जी स्वामींनी सांगितली होती आणि ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर ह्या 10 दिवसांचं एक
ज्यांचे आई बाबा केंद्रात येतात त्या मुलांनी कधीतरी ऐकलं असेल आई बाबांकडनं की दासबोध नावाचा जो ग्रंथ आहे रामदास स्वामींनी लिहिलेला, त्याच्यामध्ये नवविधा भक्ती असा एक चॅप्टर समर्थांनी लिहिलाय. नवविधा म्हणजे 9 प्रकारच्या भक्ती. म्हणजे थोडक्यात काय, तर 9 वेगवेगळ्या प्रकारांनी ईश्वराची भक्ती करायची. आता 9 का? तर एकाच टाईपने केलं तर कदाचित बोर होईल ना, आपल्याला पण होईल आणि देवाला पण होईल रोज तेच तेच करायला सांगितलं तर. तर म्हणून 9 प्रकारच्या भक्ती समर्थांनी सांगितल्या आहेत. आणि स्वामींनी असं सांगितलं होतं की गणपतीचे जे 9 दिवस आहेत ते 9 दिवस आम्ही सगुण स्वरूपाची म्हणजे त्या मूर्तीची भक्ती या 9 प्रकारे करायची. आणि 10वा जो दिवस आहे ज्या दिवशी आपण ऍक्च्युली ती गणपतीची मूर्ती विसर्जन करून टाकतो. बऱ्याच मुलांना खूप वाईट वाटतं ना, लहानपणी मी तर रडायचे ढसा की आता विसर्जनाचा दिवस आला. तर तो 10वा जो दिवस आहे तो 10वा दिवस असा आहे की आता मूर्ती नाहीये, बरोबर आहे, आपण त्याचं विसर्जन करणार आहे, पण सगुण जी मूर्ती आहे ती सोडून आता आपण निर्गुण परमात्मा म्हणजे असा ईश्वर की जो एका ठिकाणी एका मूर्तीमध्ये नाहीये पण सगळ्या जगात व्यापून झालेला आहे, अशा मूर्तीची किंवा अशा ईश्वर तत्वाची उपासना करायची. म्हणून तो 10वा विसर्जनाचा दिवस. आणि त्याच्या आधी 9 जे दिवस आहेत ते 9 दिवस वेगवेगळ्या प्रकारांनी आपण गणपती बाप्पाची किंवा आपल्या कुठल्याही आवडत्या देवाची उपासना करायची असं स्वामींनी सांगितलं होतं. तर ते काय आहे, तर मी तुम्हाला एक एक थोडक्यात सांगते हा. तर आता त्या नवविधा भक्ती म्हणजे 9 भक्ती त्यातली पहिली भक्ती त्यांनी काय सांगितली की श्रवण. मग गणपती बाप्पाच्या बाबतीत आपण काय श्रवण करतो, तर आता जसं आपलं केंद्र आहे की आपण आजच्या केंद्रामध्ये गणपतीच्या गोष्टी ऐकतो किंवा त्याच्याबद्दलची स्तोत्र कोणी म्हणलेली ऐकतो, त्याच्याबद्दलची माहिती स्तोत्रांचा अर्थ समजून घेतो. तो स्वामींनी असं सांगितलं होतं की गणपती ही देवता एक हे म्हणून आहे. कुठल्याही देवाची ईश्वराची कुठल्याही प्रकारचा अभ्यास करताना सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे, तर जे काही आहे त्याबद्दलची माहिती ते ज्ञान हे नीटपणे ऐकून घ्यायचं. तर ऐकणे, त्यामुळे श्रवणम ही पहिली भक्ती झाली. मग दुसरी भक्ती कुठली, तर कीर्तन. मग आपण स्तोत्र ऐकलं तर आपल्याला छानच वाटतं, पण जेव्हा आपण ह्या मुलांना कोणाला आरती म्हणताना ऐकतो, स्तोत्र म्हणताना ऐकतो, नंतर आपल्याला असं वाटतं की आपल्यालाही यायला पाहिजे. तर बऱ्याच मुलांना अथर्व शीर्ष येतं, गणपतीची आरती येते आणि आपण गणपतीत आरती म्हणतो पण की नाही रोज, अथर्व शीर्ष म्हणतो, त्याचे पाठ करतो. तो हे ईश्वराचं जे आपण म्हणतो ना गुणवर्णन आहे किंवा त्याचं महत्व आहे ते गाणं म्हणजे ते बोलून व्यक्त करणं, ह्याला कीर्तन असं समर्थ. ही झाली दुसऱ्या दिवसाची भक्ती. मग आधी ऐकलं, मग ऐकलेलं म्हणायची सवय झाली. आता तिसरं काय, तर विष्णू स्मरण म्हणजे नामस्मरण करायचं. म्हणजे आम्ही काय करणार आहे, तर गणपती बाप्पाची आरती आपण म्हणतो, पण एकदा सकाळी आरती झाली आणि संध्याकाळी आरती झाली, ती 10 मिनिटं सोडली तर मग दिवसभर आम्ही काय करतो, आमच्या डोक्यात कधी विचारच येत नाही का, असं नसायला पाहिजे. तर उरलेला जो दिवस आहे दिवसाचा जो वेळ आहे, तेव्हा ज्या ज्या वेळेला आपल्याला आठवण येईल तेव्हा थोडस थांबून मनातल्या मनात त्याचं नामस्मरण करावं. किंवा स्वामी असं म्हणायचंय की घरातनं बाहेर पडताना किंवा शाळेमध्ये समजा एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये जाताना असं जेव्हा आपण ट्रान्झिट मध्ये असतो किंवा वेळ असतो तर त्यावेळेला थोडं त्याचं नामस्मरण करा. ही झाली तिसरी भक्ती. मग चौथी भक्ती काय, तर पादसेवन अशी सांगितली, म्हणजे त्याची सेवा करायची. आता गणपती बाप्पाची कशी सेवा करणार आपण किंवा कुठल्याही आपल्या आवडीच्या देवाची आपल्या सद्गुरूंची विशेषतः सद्गुरू पादसेवन असं सांगितलं. तर ह्यांना काय बरं अपेक्षित आहे आपल्याकडनं, स्वामीजी काय किंवा कुठलेही देव काय, गणपती बाप्पा कृष्ण, त्यांना काय अपेक्षित आहे आपल्याकडनं, त्यांची सेवा म्हणजे काय करायची, तर ध्यान जे आपल्याला स्वामींनी सांगितलेलं आहे की जे ह्या सगळ्या देवतांनी सुद्धा म्हणजे राम कृष्ण हे सुद्धा जेव्हा मानवाचा अवतार घेऊन जेव्हा पृथ्वीवर आले होते तेव्हा त्यांनी पण, तुम्ही गोष्टीत माहित असेल की गुरूंच्या आश्रमात जाऊन अभ्यास केला, साधना केली. त्यामुळे अशा प्रकारे अभ्यास करणं आम्हाला जो की आपल्याला आता सांगितलेला आहे आणि त्याच्याच बरोबर थोडी थोडी ध्यान साधना करणं
ही म्हणजे त्यांची सेवा. पादसेवन म्हणजे पायाची सेवा म्हणजे सेवा करणं असा अर्थ. तो चौथा जो दिवस आहे गणपती बाप्पाचा, त्याची भक्ती अशा प्रकारे करायची. एकतर आपल्याला ध्यान आपण केंद्रात शिकलोच आहे. तो ध्यान करणं आणि छोट्या मुलांसाठी त्यांनी अभ्यास करणं ही पण गणपती बाप्पाची सेवाच आहे. लहान मुलांनी काही मोदक करायला वळणं अपेक्षित नाही गणपती बाप्पाला. गणिताचा अभ्यास केला खूपच छान. सगळ्याच विषयाचा अभ्यास. ओके. हे पादसेवन. त्याच्यानंतर पाचवी भक्ती समर्थांची ती म्हणजे अर्चन भक्ती. अर्चन भक्ती म्हणजे काय करायचं तर त्याची अर्चन म्हणजे पूजा अर्चा करायची. आपण करतो की नाही. धूप दीप लावतो, आरती करतो, देवाला ओवाळतो, दिवा लावतो. तर हे सगळं करणं म्हणजे अर्चन भक्ती. तर गणपतीच्या दिवसात आपण करणारच आहोत. गणपती बाप्पा आपल्याला हेच शिकवतो की आणि हे का बरं करायचं तर त्याच्यामुळे आपलं मन थोडस शांत होतं. त्याच्याशी तुम्ही बघा बरं, एरवीच्या दिवशी आपण संध्याकाळी घरी आलो शाळेत की काय करतो, युनिफॉर्म फेकून द्यायचा, दप्तर दुसरीकडे फेकून द्यायचं, पहिला मोबाईल हातात. आता झालंय, आता दिवसभरचं काम, आता माझा माझा मी टाइम आहे, माझा स्क्रीन टाइम आहे. मग एकीकडे काहीतरी आईने दिलेलं खायचं स्क्रीनवरती बघता बघता, असं करतो की नाही. पण जेव्हा आपल्याकडे गणपती असतात तेव्हा मात्र वेगळी गोष्ट असते की संध्याकाळच्या लवकर घरी यायचं, हातपाय धुवायचे, मग सगळे देवाला आपण गणपती बाप्पाला दिवा लावतो, आरती स्तोत्र म्हणतो. किती छान आणि प्रसन्न वाटतं की नाही. तसंच रोज थोडस करायला पाहिजे. म्हणून अर्चन भक्ती हा पाचवा भाग झाला. मग त्याच्यानंतर वंदन. वंदन म्हणजे काय की नुसती आरती फिजिकली ओवाळली तरी चांगलंच आहे की, पण इकडे आरती ओवाळतोय आणि मनात विचार काय की आता आज काय करायचं, ह्या मित्राशी भांडण झालं, असं झालं तसं. त्याच्यापेक्षा आरती ओवाळून एकदा आपण शांतपणे, कोणी नाही आता सगळे गेलेत, पण शांतपणे एकटे आपण आणि समोर गणपती बाप्पा उभा आहे, बसलेला आहे म्हणजे आपण त्याच्या समोर उभे आहोत आणि शांतपणे नमस्कार केला. तुम्ही करून बघा, इतकं छान वाटतं ना. असं वाटतं की तो आपला बेस्ट फ्रेंड आहे, आपल्या सगळ्यात जवळचा आहे, त्याला सगळं कळतच आहे आपलं. असं आपल्याला वाटतंच की शांत वाटतं, रिलॅक्स वाटतं. हा नमस्कार करणं वंदन भक्ती. त्याच्या पुढे त्यांनी काय सांगितलं, पुढे दोन भक्ती अशा सांगितले, दास्य आणि सत्य. म्हणजे आपण वागताना कसं वागायचं, मी कोणीतरी खूप भारी आहे वगैरे असं थोडासा ऍटिट्यूड असावा, नाही असं नाही, पण मनात कुठेतरी असं पाहिजे की मी ईश्वराचा दास आहे, मग त्याच्या इच्छेने मी वागतोय. आणि सख्य म्हणजे काय तर तो माझा सगळ्यात जवळचा आहे, माझा बेस्ट फ्रेंड आहे. त्यामुळे कधी कधी आपण जर अपसेट असू किंवा आपल्याला आपण आपले सगळे सिक्रेट शेअर करतो की नाही आपल्या बेस्ट फ्रेंड बरोबर, किंवा आपल्याला काय हवं असेल कधीतरी असं वाटतं ना की ते चांगले मार्क मिळू दे देवा या परीक्षेत प्लीजच, किंवा असं जे काही असेल, समर्थ म्हणतात की सगळ्यात बेस्ट फ्रेंड कोण आहे तुमचा, गणपती बाप्पा आहे. सख्य भक्ती करा. जे काही आहे आपण चुकलो तरी त्याला सांगावं की हो बाबा चूक झाली, सॉरी, परत नाही करणार. माझी काही इच्छा असेल, मला काय मदत हवी असेल, गणपतीची सुट्टी संपल्यावर पेपर आहे, तू मदत कर. आपला बेस्ट फ्रेंड त्याला समजून त्याच्याशी वागावं, ही सख्य भक्ती. आणि आत्मनिवेदन भक्ती शेवटची म्हणजे काय की तो आणि मी हे ऍक्च्युली एकरूपच आहोत. मग मी आणि तो एकरूप कसे आहोत तर मी जसं जसं त्याच्यासारखा होईल. तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये छोट्या मुलांना माहिती नाही पण मोठ्यांना माहित असेल होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस मिक्सचर. तर होमोजिनियस मिक्सचर कधी होतं जेव्हा दोघं एकसारखे असतात. तर मग मला खरंच जर त्याच्याशी एकरूप व्हायचं असेल तर त्याच्यासारखं व्हायला पाहिजे, त्याच्यासारखं चांगलं, त्याच्यासारखी साधना करणार. तर हे करण्याचा प्रयत्न करणे, जास्तीत जास्त आपले गुण वाढवण्याचा प्रयत्न करणे, हे आत्मनिवेदन. आणि स्वामी असं म्हणायचे की ही 9 दिवसाची 9 भक्ती आपण केली तरी 10व्या दिवशी जेव्हा गणपतीचं विसर्जन करतो तेव्हा या सगळ्या भक्तीचं विसर्जन नाही करायचं. तर ह्याच सगळा विचार, ह्या सगळ्या चांगल्या लागलेल्या सवयी आपण कायम पुढचे गणपती येईपर्यंत किंवा कायम आपल्या बरोबर त्या ठेवल्या आणि त्याच्याप्रमाणे जर वागत राहिलो तर निश्चित एक दिवस आपल्याला त्याच्याशी एकरूपता किंवा ती ज्ञानाची अवस्था प्राप्त होईल. तर अशी ही नवविधा भक्ती आपण आता 10 दिवस गणपती बाप्पाचे 10 दिवस रोज वेगवेगळ्या प्रकारे गणपती बाप्पाची भक्ती करूयात. आणि मला माहिती तुम्ही सगळे करताच आहात आणि कराल पण. पण आता
थोडीशी आपली नेहमीची उपासना आहे ती पण करूयात. ध्यानाची पादसेवन भक्ती आहे की नाही चौथी सांगितलेली ती म्हणजे ध्यान साधना. आता आपली नेहमीची उपासना करूया. 3 वेळेला गायत्री मंत्र, ओंकार आणि मग थोडा वेळ ध्यान करू. हरिओम. श्वेता, आवाज अजिबातच येत नाहीये. हा, तर तू हरकत म्हणतोस नाही. का मग? हा, मी घेतो. ओंकार साधना घेतो. हा, मग ऐक ना ओंकार आणि मग हा घेतो. यम पण पुढचे घेतो. घेतो घेतो. हा हा. चाल. ओके मग तुझं झालं की अनन्या कॅरी कर. हो हो. हरिओम. आवाज माझा येतोय? अहं सोहम. हं? सगळ्यांनी छान. आता श्वेता मावशींनी सांगितलं तसं पादसेवन भक्ती हा जो चौथा प्रकार आहे नवविध भक्तीमधला, त्या ध्यान साधना त्याच्यात येते. सुरुवात ध्यान साधनेची हळूहळू हळू ती छान करत जायची. तर त्याच्यासाठी आपण सरळ बसायचं, ताठ बसायचं. बरोबर आहे. खुर्चीवर बसलो असू तर दोन्ही हात आपले मांड्यांवर ठेवायचे, पाय खाली ठेवायचे. शक्यतो पाय टेकले पाहिजेत जमिनीवरती किंवा मग पायाखाली काहीतरी घ्यायला पाहिजे. पाय असे आधांतरी फ्लोटिंग नाही ठेवायचे. पण ताठ बसल्यानंतर भ्रूमध्याच्या ठिकाणी ध्यानाची ही प्रक्रिया आहे की जिथे आपण फोरहेड आहे की नाही आपलं, त्या फोरहेडचा सेंटर पॉइंट बरोबर दोन्ही भुवयांचा मध्यभाग जिथे गंध किंवा कुंकू लावण्यात येतं त्या ठिकाणी डोळे मिटूनच लक्ष केंद्रित करायचं. फोकसिंग अटेन्शन एकत्र करायचं, अटेन्शन त्या ठिकाणी ठेवायचं. आणि असं करता करता आपल्याला मनामध्ये छोटा नाममंत्र घ्यायचा. ओम, सोहम किंवा श्रीराम, ह्या तिन्हीपैकी कुठलाही एक छोटा नाममंत्र घ्यायचा. आणि ते झाल्यानंतर तो श्वासावरती बसवायचा. म्हणजे श्वास घेताना ओम, श्वास सोडताना ओम असं मनात म्हणायचं. आणि हे मनात नाम स्मरण करत असताना तो जो भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो त्याला धरून ठेवून भ्रूमध्याच्या ठिकाणी स्थिर आपलं अटेन्शन, एव्हरीथिंग, ऑल कॉन्सन्ट्रेशन, ऑल अटेन्शन फोकस्ड ओव्हर हिअर असं करून त्या ठिकाणी शांत राहायचं. ही ध्यानाची मूळ प्रक्रिया आहे. हळूहळू करता 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 आपल्याला त्याची प्रॅक्टिस व्हायला लागते. थोडं आपल्याला त्या ठिकाणी मनात विचार येत असतात, वेगवेगळी शरीराची चुळबुळ चालू असते. इकडे हलावं, तिकडे हलावं, शेजारी बसलेल्या आपल्या भावाला त्रास द्यावा वगैरे वगैरे असं वाटत असतं मध्ये मध्ये. पण असं करायचं नाही. हा, आपण पण छान ध्यान करायचं आणि आपल्या भावाला पण ध्यान करून द्यायचं थोडाच वेळ. मग आता आपण परत एकदा काय करूया, गायत्री मंत्र म्हणूयात. माझ्या बरोबरच म्हणायचं आहे तुम्ही पण. आणि त्यानंतर 3 वेळा जसं श्वेता मावशीने सांगितलं दीर्घ ओंकार आणि मग थोड्या वेळ ध्यान आणि त्यानंतर हरिओम म्हटलं की ध्यानाची सांगता. चला गायत्री मंत्राने सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम. 3 वेळा आता आपण दीर्घ ओंकार म्हणूया. दीर्घ श्वास घ्यायचा म्हणजेच ब्रीथ डीपली. ओम.
ओम. ओम. डोळे मिटून तसंच शांत बसायचं. मनामध्ये ओम हा नाममंत्र स्मरण करायचं. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. एकदा आपण दीर्घ ओंकार करतो. दीर्घ श्वास घ्या. ओम. एकदा आपण त्रिपदा गायत्री मंत्र म्हणू एकत्रितपणे. ओम भूर्भुवस्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम. हरि ओम. छान. मी नामस्मरण सांगतो. नाम सांगतो माझ्या मागे सोहम तू म्हणशील. नित्य हं? नित्य छान. काका हो तुम्ही ओंकार म्हणताना तुमचा आवाज ओ आणि मग डायरेक्ट कट झाला. हो. अरे ते थोडस त्या झूम मीटिंगचा प्रॉब्लेम येतो. कारण त्याला ना तो जितका ओ लांबतो ना तो हो. रजिस्टर करू शकत नाही. तो हा दरवेळेला उपासनेला आपल्याला थोडासा ऑनलाईन प्रॉब्लेम येतोच. पण मग तो तुम्ही थोडासा तुमच्या जे कोण ऐकत असतात त्यांनी त्याप्रमाणे म्हणत जा. हा थांबत जाऊ नका. हा हा ठीक आहे. येस. चालेल. आपण नामस्मरण करूया. ओम गं गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम गं
गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः हरि ओम छान